वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीसांची रात्री 2.5 तास बैठक। उदय सामंत, शंभूराज देसाई उपस्थित। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पालघरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार। मवियात पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांना मवियाकडून काहीही मिळणार नाही, युती करण्यास आम्ही आजही तयार। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूरच्या गल्लीबोळातून प्रचार सुरू। भारतमाता चौकातून प्रचाराला सुरुवात। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान। राज्यात उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। साताऱ्यातील भावधनमध्ये बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस। हजारो भाविकांची उत्साहात उपस्थिती। भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न। पीबी नरसिंहराव, चौधरी चरण सिंग, कर्पूरी ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।